रंगदेवता उभी केल्याच्या नंतर आपल्या टाळ्या अशा कडकडून वाजल्या पाहिजेत। बर कीर्तनाला आलेल्या किती सुना अशा आहेत सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात। तुम्ही मारुती रायाच्या दरबारात बसलेले आहेत बघा, खरं सांगा तुम्हाला देवाची शपथ आहे, टाळ्या वाजवायला कुचरपणा करता? लक्षपूर्वक ऐका, जिचे सासू आणि सुना आता कीर्तनाला आली असेल, कीर्तन संपल्याच्या नंतर देवाच्या मंदिराच्या समोर उभ्या राहा आणि आपल्या सासूला कडकडून मिठी मारा। वाजवा टाळ्या। मला माहिती आहे तुम्ही काही मिठ्या मारणार नाही। अहो काही सकाळी उठल्यानंतर मारतात पण मिठी नाही मारत। जिचे सासून सून आली असेल तिनं देवाच्या दरबारात जाऊन मिठी मारा। आणि जिचे सासू आता कीर्तनाला आली नसेल, म्हातारी घरी झोपलेली असेल, मस्त कूलर चालू असेल, कोणाच्या घरात एसी, कोणाच्या घरात फॅन, टीव्ही चालू असेल, भलं मोठं रिमोट म्हातारीच्या हातात असेल, तिला एवढा मोठा भिंगाचा चष्मा लागलेला असेल, म्हातारी टीव्ही बघत असेल, कीर्तन संपल्यानंतर घरी जायचं आणि जोरात म्हणायचं आद्य, लांबूनच, जवळ जायचं नाही, अंदाज घ्यायचा, म्हातारी आपटन आद्या। म्हातारी म्हणाली हे बघ दुपारी आपल्या दोघीचे भांडण झाले होते का नाही? ती म्हणाल हो। मग तू एक वेळा मला उचलून आपटलं, माझी तब्येत जास्त होती, मी तुला 2 वेळा आपटलं, फिट आणि फाट झाली, आता मला काय भांडण करायचं नाही। तरी तुम्ही ऐकायचं नाही, म्हातारीच्या दंडाला धरायचं आणि असं उठवून बसवायचं, एका धडक्यात उठवायचं, म्हातारीला खाडकन उठवून बसवायचं आणि अशी मिठी मारायची, अशी मिठी मारायची का एका मिठीत म्हातारी मारायची। हाच विचार तुम्ही मनात आणला होता, पण हे काय मी तुम्हाला कीर्तनात सांगणार नव्हतो। म्हातारीला अशी मिठी मारा का म्हातारीला असं वाटलं पाहिजे 50 किलोमीटरवरून माझ्या पोटचा गोळा माझी मुलगी आली आणि माझ्याच मुलीनं मला आनंदानं मिठी मारली। त्या दिवशी सहज कीर्तनात योगेश बा म्हटलं कधीतरी बायकोचं तोंड बघून हसा। एक जण घरी गेलं, घरी गेल्याच्या नंतर नाना त्याची बायको अशी दरवाजात उभी होती, काय झालं माहित नाही, याला कुठं पगार जास्त झाला का काय झालं नाही, गडी फॉर्म मध्ये गेला, जोरात हसला, हे हे हसलं, तिच्या हातात एवढं मोठं नारळ होतं, तिनं धरलं नारळ, धाडकन फेकून मारलं बघा, एका नारळात आडवं आणि पडल्या त्यानं मला फोन केला, म्हटलं ओ महाराज कीर्तनात सांगितलं होतं बायकोचं तोंड बघून हसा, मी हसलो, माझ्या बायको जरा जपून हसा, बायकोचं तोंड बघून हसा, तुमचं ऐकलं बायकोनं नारळ फेकून मारलं। मी म्हटलं ताईकडे फोन दे, म्हटलं ताई तुम्ही याला का नारळ फेकून मारलं? बाई म्हणे अय महाराज आमच्या भांडणात पडू नको, एखादं नारळ हुकून चुकून तुला लागलं तर मार सहन करावा एवढी तुझी तब्येत नाही। तेव्हापासून पक्क ध्यानात ठेवलं सतीश बा, सत्याचे नारळ घरी नेणं बंद केलं। हुकून चुकून आपल्या डोक्यात बसलं तर काही खरं आपलं राहणार नाही। सहज त्या बाईला विचारलं, म्हटलं ताई याला का नारळ फेकून मारलं? बाई म्हणे महाराज 12 वर्ष झाले माझ्या लग्नाला, हे आमचं कधीच माझं तोंड बघून हसलं नाही आणि आजच दुपारी मला पिसाळलेलं कुत्रं चावलं हे माझं तोंड बघून हसतंय। अरे माणसाला हसावं कधी हे सुद्धा कळालं पाहिजे। मग महाराज म्हणतात जगाच्या मालकानं ज्या अवस्थेत तुम्हाला ठेवलेलं आहे ना त्या अवस्थेत तुम्ही राहा। ठेविले आनंदे कहीसे की राहावे, ठेविले आनंदे कहीसे की राहावे, ठेविले आनंदे कहीसे की राहावे, ठेविले मालकानं ज्या अवस्थेत तुम्हाला ठेवलेला आहे, ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ठेवलेला आहे त्या प्रकारे तुम्ही राहा।
त्याच्यात काही चबला डबल अजिबात करू नका. काही काही म्हणाले ओ असं कसं काय बोलता, ते म्हणले गबरा आहे तसंच राहा, बाकीचं काही डोकं शिल्लक लावू नका. तो म्हणला तो श्रीमंत आहे मी गरीब आहे, दलिंदरा तू शांत राहा, तू कर्माचे भोग आहेत म्हणून तू तसा आहे, त्याच्यावर जळू नको. त्यानं गाडी घेतली, त्याला घेऊ दे, हप्ते फेडू दे, नाही तर गाडी त्याची फायनच न ओढून नेऊ दे, पण तू त्याच्यावर अजिबात जळू नको. ठेविले आनंदी तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. महाराज म्हणतात जेवढं भगवंतानं दिलेलं आहे तेवढ्यात तू आनंदानं राहा. याच्या